करणार अजित पवारांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून अर्ज दाखल करणार। अर्ज भरताना भाजप आणि राष्ट्रवादीतील नेते राहणार उपस्थित। बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला। आकाश मोरे आज काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार अक्षय कडिले शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर प्राजक्त तनपुरेंच्या उमेदवारीबाबत निर्णय नाही। प्राजक्त तनपुरे अपक्ष अर्ज दाखल करण्याची शक्यता। मुंबईतील 2 मेट्रो मार्ग उद्यापासून सेवेत येणार। दहिसर ते मीरा रोड आणि डायमंड गार्डन मंडाले मेट्रोचं उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। भोंदू अशोक खरात प्रकरणी एक महिला अधिकारी रडारवर। नाशिकमध्ये पोस्टिंग असताना प्रशासकीय पातळीवर भोंदू खरातला मदत। एसआयटी तपासात तत्कालीन महिला अधिकाऱ्याचा संबंध समोर आल्याची सूत्रांची माहिती। अशोक खरात सीडीआर लीक प्रकरणाची चौकशी करणार। मुख्यमंत्र्यांची घोषणा, तर दोषींवर कारवाईचा दिला इशारा। राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा आज शपथविधी। शरद पवार, माया इवनाते, ज्योती वाघमारे, रामदास आठवले आणि रामराव वडकुते घेणार पद आणि गोपनीयतेची शपथ। भिगवणमधील अपहरण प्रकरणाला नवं वळण। झहीर शेखनं अपहरण करून अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप। यापूर्वी स्वतःहून झहीर शेख सोबत पळून गेल्याची दिली होती कबुली। देशभरात आयसिस आणि जैशच्या दहशतवादी मॉड्यूलवर मोठी कारवाई। उत्तर प्रदेश आणि मुंबईतून 3 अतिरेकी अटकेत। दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते देशातील धार्मिक स्थळं। आणि राष्ट्रपती ट्रम्प यांनी पुन्हा इराणला शिवीगाळ करत धमकावलं। हॉर्मुझ उघडलं नाही तर विनाश अटळ, तर ट्रम्प घाबरल्याचा इराणचा पलटवार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे राज्यसभा सदस्य म्हणून आज शपथ घेतील। उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या वतीने त्यांना राज्यसभा सदस्य पदाची शपथ दिली जाईल। त्याकरता शरद पवार दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। शरद पवार यांच्याबरोबरच जे नवनिर्वाचित राज्यसभेचे सदस्य आहेत त्या सगळ्यांचा आज शपथविधी होईल। पद आणि गोपनीयतेची शपथ त्यांना राष्ट्रपतींकडून दिली जाईल। शरद पवार हे नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज हा शपथविधी होणार आहे। महाराष्ट्रातल्या 5 खासदारांचा आज राज्यसभेच्या खासदार पदासाठी शपथविधी होईल। शरद पवारांसह आज राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे खासदार रामराव वडकुते हे शपथ घेणार आहेत। याशिवाय भाजपच्या खासदार माया इवनाते आणि शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे देखील राज्यसभेच्या सदस्यत्व पदाची शपथ घेतील। राज्यसभेच्या सदस्यपदाची सगळेच्या सगळे 5 जण शपथविधी त्यांचा आज होईल। शपथ घेतील ते पद आणि गोपनीयतेची। त्यामुळे आज महत्त्वाचा दिवस आहे। आता बातमी 36 जिल्ह्यांची। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पावसाळी वातावरण आहे। त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वारा, पाऊस, गारपीट बघायला मिळते। सध्या पश्चिमी बदलाचा प्रभाव पूर्वेकडे सरकल्याने राज्यात पावसाळी हवामानाचा प्रभाव कमी व्हायला लागलेला आहे। पुढील 2 ते 3 दिवस कमाल तापमान सरासरी इतकं राहण्याची शक्यता आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा वेगानं खालावत चाललेला असूनही 7ही धरणांमध्ये मिळून 37.70% म्हणजे साधारणपणे 38% आसपास पाणीसाठा शिल्लक आहे। पुढचे 2 ते 2.5 महिने तो पुरवावा लागणार आहे। वातावरणातील उष्मा वाढू लागलेला आहे। पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल असं नियोजन मुंबई महापालिका प्रशासनाला करावं लागतं। मुंबईत माहीमनंतर वरळी सीफेस शाळा धोक्यात आल्याचं दिसून येत आहे। वरळी सीफेस इथली महापालिका शाळा याची इमारत धोकादायक झालेली आहे। विद्यार्थ्यांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। शाळेची धोकादायक स्थिती आणि अचानक स्थलांतराच्या निर्णयामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। माहीमप्रमाणेच दुर्लक्ष झालं का याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरते आहे। मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेने करी रोड परिसरामध्ये नवीन कोचिंग डेपो उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे। या प्रकल्पांतर्गत 2 नवीन पिट लाईन्स आणि 7 स्टेबलिंग लाईन्स उभारल्या जाणार आहेत। संपूर्ण प्रकल्पाकरता अंदाजे 98 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे।
पिट लाईन्सच्या बांधकामाला 31 मार्चला मंजुरी मिळालेली असून 15 महिन्यांमध्ये पूर्ण होण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, तर स्टेबलिंग लाईन्सची मंजुरी अंतिम टप्प्यामध्ये आहे. विरार स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3A आणि 4A याची रुंदी 4 मीटरनं वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे इथं 15 डब्यांच्या लोकल गाड्या थांबवणं शक्य होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळानं हे काम अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. वाहतूक कोंडी लोकलच्या गर्दीनं हैराण झालेल्या पूर्व उपनगरीय वासियांचा, मीरा भाईंदर वासियांचा प्रवास सुखकर करण्याकरता मेट्रोसारखी सेवा मागील 3 ते 4 महिन्यांपासून सज्ज आहे. राज्य सरकारकडून 2 नव्या मेट्रो मार्गिकांमधील पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाकरता तारखांवर तारखा दिल्या जात आहे. 4 एप्रिलला होणारं लोकार्पण 6 एप्रिलला गेलं आणि आता पुन्हा एक दिवस पुढे ढकलण्यात आलंय. उद्या लोकार्पण करण्यात येणार आहे. मुंबईत उपनगरीय लोकल गाड्यांमधील प्रचंड गर्दीचं वास्तव पाहता लोकलच्या दारात उभं राहण्याला निष्काळजीपणा म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयानं दिला. धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू हा दुर्दैवी घटना आहे असं त्या कोर्टानं नमूद केलं. त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले गेलेले आहेत. आखाती देशातील युद्धाचा परिणाम हा गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर होताना दिसतोय. मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस नसल्यानं काही बेकऱ्या बंद पडलेल्या आहेत, तर काही बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे व्यावसायिकांचं नुकसान होत आहे. जर लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर आंदोलनाचा इशारा मुंबईतील बेकर्स असोसिएशननं दिलेला आहे. देवनार कचरा भूमीवरील अनेक वर्षांपासूनचे कचऱ्याचे डोंगर साफ करण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रकल्पाला अखेर महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणानं मंजुरी दिलेली आहे. अटी शर्तींवर ही मंजुरी देण्यात आलेली आहे. आता उच्च न्यायालयाची आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घ्यावी लागणार आहे. देवनार कचरा भूमीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाकरता देण्यात येणार आहे. त्याकरता 185 लाख टन जुना कचरा हटवण्यात येणार आहे. सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या आमिषानं वैजापूर तालुक्यातील शेकडो तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या तरुणांना उत्तराखंडमध्ये नेऊन एका इमारतीमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणातील काही तरुणांनी कसाबसा आपला जीव वाचवला, घर गाठलं. काल विरगाव पोलीस ठाण्यामध्ये 30 ते 40 तरुणांनी धाव घेतली आणि तक्रार दाखल केलेली आहे. यंदाच्या रब्बी हंगामामध्ये ज्वारीला चांगला दर मिळतो आहे. प्रथमच ज्वारीला प्रति क्विंटल तब्बल 4,500 रुपयांपासून ते 5,300 रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळतो आहे. यंदा गहू, मका, बाजरी यासारख्या पिकांच्या तुलनेमध्ये ज्वारीला अधिक भाव मिळतोय. मालदांडी ज्वारीला विशेष मागणी असल्याचं दिसून येत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम देशातील कांदा निर्यातीवर होतो आहे. आखाती देशांमध्ये होणारी कांद्याची निर्यात सुमारे 45% घटल्याची माहिती समोर आलेली आहे. कांदा निर्यात घटल्याचा थेट परिणाम लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याच्या दरावर दिसून आला. उन्हाळ कांद्याला 1,500 रुपये प्रति क्विंटल तर लाल कांद्याला 1,417 रुपये दर मिळालेला आहे. रत्नागिरीचा प्रसिद्ध हापूस आंबा यंदा हाच हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेला आहे. उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे. बाजारात दर गगनाला भिडलेले आहेत. 1 डझन हापूससाठी तब्बल 1,000 ते 1,200 रुपये मोजावे लागत आहेत. नवी मुंबईच्या वाशी इथल्या APMC फळ बाजारामध्ये आंध्र प्रदेशातून खरबुजांची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झालेली आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात खरबूज जरी दाखल झाले असले तरी युद्धस्थितीमुळे निर्यातीवर परिणाम झालाय. युद्धस्थितीमुळे सध्या देशातील निर्यात ठप्प झाली आहे. याचा थेट परिणाम निर्यातीवर होतो आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली परिसरामध्ये वाढत्या उन्हाचा आणि तापमानाचा फटका आता थेट नागवेल उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे नागवेलीची पानं करपली आहेत. एका वेलीवर तब्बल 20 ते 25 पानं सुकून पिवळी पडलेली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. 7 एप्रिलपासून नागपुरातील बहुसंख्य भागामध्ये 36 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मनपाकडून पाणी पुरवठा व्यवस्थेमध्ये महत्त्वाची दुरुस्ती करण्याकरता शटडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. दुपारी 1 वाजल्यापासून ते गुरुवारी रात्री 10 वाजेपर्यंत शटडाऊन राहणार आहे. महत्त्वाची बातमी आहे. सुनेत्राताई पवार आज बारामती पोटनिवडणुकीकरता आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. आज दुपारी 12 वाजता 12:30 वाजता त्या उमेदवारी अर्ज दाखल करायला जातील. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, नेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते त्यांच्या सोबत असतील.
यासोबतच भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील सुनेत्राताई पवार जेव्हा 12:30 वाजता अर्ज दाखल करायला जातील तेव्हा त्यांच्या सोबत असतील अशी माहिती मिळतेय। सुनेत्राताई पवार सकाळी 9 वाजता काटेवाडीतून निघतील, कन्हेरी इथल्या मारुती मंदिरात जातील, दर्शन घेतील, मग त्या तिथून विद्या प्रतिष्ठानला जातील, दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला त्या अभिवादन करतील, त्यांचं दर्शन घेतील आणि मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करणार आहेत। बारामती आणि राहुरी या 2 विधानसभा मतदारसंघांकरता 23 एप्रिलला मतदान, 4 मेला मतमोजणी। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून। वैभव, 9 वाजता त्या घरून निघणार आहेत असं कळतंय आणि 12:30 वाजता अर्ज दाखल करणार आहेत, काय अपडेट? सुवर्णा, सुनेत्रा पवार या त्यांच्या सहयोग बंगल्यातल्या म्हणजे बारामती शहरातला जो बंगला आहे तिथून बाहेर पडल्यात आणि त्या आता काटेवाडीच्या दिशेने जातील। काटेवाडीला अजित पवार यांच्या मातोश्री ज्या आहेत त्यांचं दर्शन ते घेतील आणि तिथून मग ते पुन्हा त्या कन्हेरी मठाकडे निघणार आहेत। आता त्या बारामतीच्या सहयोग सोसायटीतल्या त्यांच्या बंगल्यातून काटेवाडीच्या दिशेने निघालेले आहेत। दिवसभराचा साधारण अर्ज भरेपर्यंतचा जे शेड्यूल आहे त्याच्यानुसार 9 वाजता त्या पुन्हा काटेवाडीहून निघतील, कन्हेरीच्या मठामध्ये जातील। कन्हेरीच्या मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर जी पवार कुटुंबाच्या या सगळ्या राजकीय कारकिर्दीची परंपरा राहिलेली आहे, कन्हेरीच्या मारुतीला नारळ फोडून अर्ज भरायला दरवेळेस सगळेच पवार जात असतात। त्यानुसार सुनेत्रा पवारही कन्हेरीच्या मठाचं दर्शन घेऊन, मारुतीचं दर्शन घेऊन मग पुन्हा अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरती जातील। तिथं जाऊन त्या अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरती वंदन केल्यानंतर कार्यकर्त्यांचा एक मेळावा जो आहे तो मेळावा संबोधित करतील आणि त्यानंतर साधारणपणे 11:30 ते 11:15च्या दरम्यान त्या बारामतीची प्रशासकीय इमारत जी आहे तिथे अर्ज भरण्यासाठी जातील। या सगळ्या एकूण आज सकाळपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक बिनविरोध होईल असं कालपर्यंत वाटत होतं, मात्र काँग्रेसनं उमेदवार दिल्यानंतर ही निवडणूक जी आहे ती आता बिनविरोध होणार नाही हे जवळपास निश्चित झालंय। काही जणांनी, इतर जणांनी अर्ज भरलेले आहेत, लक्ष्मण हाके असतील किंवा आणखी काही उमेदवार असतील त्यांनी अर्ज भरलेत। प्रयत्न निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्यासाठीचा पूर्ण सुरू आहे, मात्र काँग्रेसनं उमेदवार दिल्यामुळं अचानक या सगळ्या निवडणूक बिनविरोध होण्यामध्ये काही अडचणी ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत। मात्र आता अजित पवारांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवार या त्यांच्या जागेवरती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरत आहेत। ज्या हे सगळ्या एकूण गेल्या काळामध्ये ज्या पद्धतीनं राजकारणाने अचानक बदल घेतला आणि सुनेत्रा पवार या नक्की वैभव, जसं तुम्ही सांगताय की त्यांच्या नियोजित कार्यक्रम पत्रिकेनुसार त्या बाहेर पडलेल्या आहेत घराच्या, त्याचीच दृश्य आपण बघतोय आणि इथून त्या त्यांच्या नियोजित कार्यक्रमाला जातील आणि मग 12:30 वाजता त्या अर्ज दाखल करतील। पुढे जाऊया।